हॅलो. काल संध्याकाळी देवाची पूजा झाल्यावर आईंना म्हणालं, आज काय बनवूयात डिनरमध्ये? आई म्हणाल्या, दही धपाटे करूयात का? म्हणलं चालेल. पण नुसते भाजणीचं पीठ किंवा वेगवेगळे पिठं घेऊन त्याची धपाटे थालीपीठं बनवण्यापेक्षा म्हणलं त्यात भाजी पण घालूयात. म्हणून मी भोपळा किसून घेतला. मग त्यात कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं हिरवी मिरची लसूण मी मिक्सरमध्ये वाटून काढली, कोथिंबीर त्यात घालण्यासाठी. मग जिरे, हे बडीशेप, ओवा, हे आपले बेसिक मसाले आणि हळद, लाल तिखट टाकून घेतलं त्यामध्ये छानसं. आणि मग वेगवेगळी पिठं, एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये आणि ही हिरवी मिरची, लसूण आपण जे बारीक करून घेतलं होतं ते. त्यानंतर मग आता पिठं टाकून मी ते मिक्स करत होते. एक वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी ज्वारीचं, 2 ते 2.5 वाटी आणि 2 वाटी नाचणीचं पीठ. थोडंसं बेसन पीठ घातलं होतं मी, चमचाभर, जास्त नाही. बेसन पीठ तुम्ही जास्त पण 1 वाटी पण घालू शकता. पण आमच्याकडे आई वातूळ खात नाहीत बेसन पीठ, म्हणून मी थोडंसंच टाकलं होतं. आणि त्यानंतर हा चॉप केलेला कांदा. बघा, धपाटा आणि थालीपीठामध्ये कांदा पाहिजेच. त्याची जी गोडसर चव आहे ना, ती छान लागते. हा पण आता चातुर्मास चालू झाला तर काही घरांमध्ये कांदा लसूण खात नाहीत. तर तुम्ही ते स्किप करू शकता जर तुम्ही खात नसेल आता 4 महिन्यात. पण जर तुम्ही खात असाल तर कांदा मस्ट आहे, घाला. कारण तो छान लागतो धपाट्यामध्ये, त्याची अशी थोडीशी गोडसर चव. मग मी आधी 2-3 मुलांसाठी थापून घेतली, कारण त्यांना थोडी कमी तिखट लागतात. मग नंतर पुन्हा लाल तिखट ॲड करून आमच्यासाठी थोडीशी तिखट काढली. मग त्याच्यावर छानसं तेल लावून ती छान खरपूस भाजून दिली. पण हो, आज मात्र वेदांतला पनीरचीच भाजी खायची होती. मी दुसरं काहीच खाणार नाही. तू पनीरचीच भाजी बनव, असा हट्ट चालला होता आई. आई तू पनीरचीच भाजी बनव. मग आता काय करणार, म्हणून मग मी त्याला समजवायचं म्हणून याच्यावर मी थोडंसं चीज टाकून दिलं होतं त्याला. आणि मग ते पनीरवर आलं होतं, पण चीजवर निभावलं असं म्हणता येईल. मग त्याने ते धपाटा आवडीने खाल्ले. आणि मग असा आमचा डिनर झाला. छान खरपूस भाजले की छान लागतात धपाटे. माझी आई ना धपाटे बनवते तर ती एका साईडनं भाजून वाफेवर तसे पण करते आणि ते सुद्धा खूप छान लागतात. त्याची पण टेस्ट ना एक वेगळी असते. एका साईडनंच भाजलेले किंवा 2 साईडनं भाजून असे असतात. पण एकाच साईडनं भाजलेले सुद्धा असतात, वाफेवर भाजलेले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक अँड शेअर. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.